गावरान पद्धतीने बनवलेली धम्माल चवीची झणझणीत अशी ओल्या काजूची भाजी अशा प्रकारे तुम्ही पाहिलीच नसेल तर ती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. हॅलो एव्हरीवन, तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत ओल्या काजूपासून उकडलेल्या अंड्यासोबत बनवलेली भाजी. त्यासाठी मी घेतलेला आहे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, आणखी वाटण घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि थोडंसं तीळ भाजून वाटण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो आणि कांदा भाजून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार घेतलं आहे. आणखी 5 ते 6 अंडी उकडलेली घेतली आहेत. आणखी ओले काजू मी गरम पाण्यात टाकून त्याची सालं काढून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. त्यानंतर खडे मसाले मी घेतलेले आहेत. लाल तिखट, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, काजू कुर्मा मसाला आणि थोडी धना पावडर अशा प्रकारे मी खडे मसाले घेतलेले आहेत. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. एक कढई तेल गरजेनुसार घेऊन त्यामध्ये जिरे स्मॅश करून घालायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा परतून मंद आचेवरती लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करायचे आहे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेली प्युरी. आता ही प्युरी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे, म्हणजेच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातला टोमॅटोचा आणि कांद्याचा तिखटपणा आणि आंबटपणा निघून जाईल. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोची प्युरी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर जे आपण खडे मसाले घेतले होते तर ते सर्व यामध्ये टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. याला पण थोडंसं मंद आचेवरती परतून घेऊयात. आता मी यात ॲड करणार आहे जे मी वाटण बनवून घेतलेलं होतं, आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि तीळचं वाटण बनवून घेतलेलं होतं, ते मी यात ॲड करते. छान असं परतून घेऊया आणि ह्या वाटणाला सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला भाजला तर मसाल्याला स्ट्रक्चरही छान येते आणि कोणतीही रेसिपी असली तर त्याला धम्माल अशी चव येते. त्यामुळे मंद आचेवरती थोडा वेळ परतून घेत अशा प्रकारे आपण मसाला भाजून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे मंद आचेवरती भाजल्यानंतर मसाला तेल सोडतो आणि खूप छान वासही येतो आणि चवही छान होते. यानंतर आता आपण यात ॲड करणार आहोत ओला काजू ॲड करायचा. हळूवार परतून घ्यायचा आहे, जास्त हलवायचं नाही कारण काजू मोडू शकतात, त्यामुळे हळूवार हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण यात घालणार आहोत गरम पाणी. कोणत्याही पदार्थामध्ये गरम पाणी वापरलं तर त्याची चव आहे तशीच राहते, त्यामुळे मी ह्यात घातलं आहे थोडं गरम पाणी. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणखी उकडलेली अंडी, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मंद आचेवरती ह्याला आता आपण उकळी काढून घेऊयात. आता भाजी उकळेपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरूच नका. तर हे पहा, अशा प्रकारे उकळी आल्यानंतर भाजीचं स्ट्रक्चर किती छान झालेलं आहे. भाजी एकजीव मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता ही भाजी बनवताना काजू आपल्याला ओलेच पाहिजे असं काही नाही. जर काजू गरही तुम्ही वापरून ही भाजी बनवलात तरीही खूप छान पद्धतीने बनते. गरमागरम चपातीसोबतही आपण खाऊ शकतो आणि भातासोबतही खाऊ शकतो. अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ओल्या काजूची उकडलेल्या अंड्यासोबतची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा अजूनही वेगवेगळ्या नवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझा अपलोड केल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. तर चला मग तुम्हीही एकदा ट्राय करून बघा अशी ओल्या काजूची उकडलेल्या अंड्यासोबतची भाजी आणि कमेंट करून सांगा मला की भाजी तुम्ही केल्यानंतर कशी बनली. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.